श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेच्या भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी नंतर नमेले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मा कुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमन तेसे गुरुवर्या. सुखनिदान सद्गुरुराया स्मरवणी त्या पवित्र पाया. चित्तशुद्धी जाहली थोर ऋषी मुनी संतजन बुद्धगण आणि सज्जन करुणितयाशी नमन ग्रंथरचना आरंभली. श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरणी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करीतो मी. नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे. अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाचे. आख्यायिका लिहिले एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने. समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कदळीच्या वनी. स्वामी प्रगटले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थाने. मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंहबाण. काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करण्याची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या स्मरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पवित्र गिरणार. तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेने प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला. साक्षात्कारी तिच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे. अजानभाऊ कोपिन छोटे दिगंबरस्ती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथेच अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्रे वर्णिले. पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती हे तिसरे. नाव शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ. जागृत दत्त स्थान ते तेथे होऊन साक्षात्कार पाहावैसे. येथे चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी तोर. जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी. अगाध गोड लीला करुणी भक्ताचे साक्षात्कार देऊनी. गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना. चमत्कार दाखविले नाना शेवटी कराव्या क्षमा याचना. लागले स्वामी चरणासी स्वामी सर्वसाक्षी उद्धार. साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांचे कुळे पावन झाले. जन्मोजन्मीचे पाप जळली पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्विवाद. झाल्याविन कृपाप्रसाद अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तुतके थोडे त्यात भविष्याचे भरलेले. जाणणारे तेच जाणती तेची हेची घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. त्याचा तोच ओमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना. कोणाकोणाला पादुका दिल्या कोणाकोणाला वाहिल्या लाखोल्या. कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर तेने. कोणा पुत्र कोणा सोनेनाने कोणा जीवदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केला दूर अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा गोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्वसाक्षी अंतज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवासाठी. दयेचा अतांग सांगार भक्तासाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार सदु उपदेश दीक्षा देऊन. स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया. मागणे नाही आणखीन मजवरी होता कृपादृष्टी. दत्तमय भासेल सर्वसृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभते. अशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून. मिठी घातली तव चरणी धाव धाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा हे मज नाही ठाऊक देवा. ओळखूनी माझ्या भोळा भाव वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पळवलो भारी दूर करा ही दुःखी सारी. तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी. आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुनी जाता त्यांचे नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्वशक्ती पोचत असे. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्याचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी. उगीच कशाचे भावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासाशी. भाग्यवान ते लागले भजनी वादविवाद केले पंडित
पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लागला, पंडितांचा ताटा जिरविला. भाविक भक्तांना दिला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगावेगळे. त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळाप्पा चोळाप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजने लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मात मिळाले. शके 18 बहुध्यानाम समस्तरी, चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी, स्वामी गेले निज धामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्याने अचल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5वा दिवस शनिवार, स्वामी प्रगटले नेले गावाबाहेर. दिले दर्शन भाऊसाहेबांना. एसायती दत्त दिगंबर, संपूर्ण आपला अवतार. निजधामी गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्नपाणीही सुचेना. गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनाने. 4था अवतार संपला, तरीही चैतन्यरूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःख नाना स्वामी दूर करतात. याचे असती असंख्य दाखले, अनेकांनी खरोखर अनुभवले. म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळीने करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा, म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावूनी, आता माझी प्रार्थना ऐकुनी. समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमायाची असावी. सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक, धन दौलत मिळावे पुत्र पौत्र सुख, गृहसौख्य आणि वाहन सुख्य. अंती सद्गती लाभावी, तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा. म्हणून याचना करतो देवा, उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपापूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तराया दयाघना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी. म्हणून या पोथीचे करीतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे. वेडू आकुडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षे, चैत्रमासी शुक्ल पक्षी, शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसेमुळे. एकाची करिता भक्ती, तिघा नाही पावती ती. ऐसी ठेवूनी आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथी करिता नित्यपठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम अक्कलकोट स्वामी समर्थार्पणस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. श्री स्वामी समर्थ.